नमस्कार. मी श्री गणेश पांडुरंग लोहार. अथर्ववेदा फाउंडेशन भारतीय संस्कृती आणि योग यासाठी समर्पित असलेल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त मी आज आपल्यासमोर युवक कसा असावा याच्या बाबतीत थोडे विचार ठेवणार आहे आणि सक्षम तरुण कसा असतो. आजच्या तरुणाकडे जर पाहिलं तर अत्यंत नाउमेद झालेला, व्यसनाधीन झालेला, समोर कुठलाही आदर्श नाही. कारण की ज्याचा आदर्श ठेवावा तो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये गेलेला पाहतात आणि सर्वीकडे पाश्चात्यांचे वारे, समाधान, सुख, शांती नाही आणि भरकटलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यात मी पाश्चात्यांचे वारे म्हटले याच्या निगेटिव्ह अर्थाने नव्हे. त्यांची निष्ठा जर आम्ही आमच्या जीवनात आणली तर ठीक आहे, पण त्यांचे कपडे आज घालून आम्ही पाश्चात्य होऊ शकत नाही. त्यांचे ॲनालिटिकल माइंड जर आमच्याकडे आलं तर नक्कीच आपण आपले जुने जे ऋषीमुनी जे सायंटिस्ट होते खऱ्या अर्थाने तसे सायंटिस्ट आपण घडू शकतो. किंवा नाउमेद झालेला आहे. प्रत्येक मुलगा हा निराशेने ग्रासलेला आहे. त्याच्याशी गप्पा मारताना असं लक्षात येतं की तो म्हणतो की आता काय, आता अर्ध संपलं, अर्ध तर मसण्यात गेलं, आता काय. अशा पद्धतीने अत्यंत नाउमेद झालेला आणि व्यसनाधीनता तर इतकी प्रचंड वाढली. का व्यसनं करतात मुलं तेच कळत नाही. आणि समोर तर कुठलाही आदर्श नाही. कारण की जी काही आदर्श होती आमची, ते आदर्श कशी नाही आहेत हे पटवून देण्यासाठी काही ज्या विघातक शक्ती आहेत ते त्याच्यात यशस्वी थोड्या प्रमाणात झालेले आपल्याला दिसून येतं. आणि असा हा नाउमेद झालेला, व्यसनाधीन झालेला असा हा जो तरुण आहे, जो इकडे तिकडे भटकतो आहे. आणि ह्या तरुणांचा उपयोग पोह्यामध्ये असलेल्या कढीपत्त्यासारखा उपयोग आज करून घेताना आपल्याला दिसून येतो. आज याचा झेंडा, उद्या त्याचा झेंडा, आज याच्यासाठी ह्या मोर्चात सहभागी, त्या मोर्चात सहभागी, आज आणि ज्याच्यासाठी आपण काम करतो तोच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेला असतो. तरुणांनो, विचार करा की कढीपत्त्याचं त्या पोह्यामध्ये स्थान तिथपर्यंतच आहे की ज्या पोह्याला जोपर्यंत सुगंध येईल. एकदा डिशमध्ये आल्यानंतर पोहे लोक बाजूला ठेवतात आणि मग पोहे खातात. अर्थात ज्याला त्याचे मेडिसिनरी व्हॅल्यू माहिती आहे ती लोक चावून खातात, ती गोष्ट वेगळी, पण तो खाल्लाच जातो. एक तर तो टाकून दिला जातो किंवा त्याला चावून संपून टाकतात. म्हणून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याकडे अशा प्रकारचा दिशाहीन, लाचार आणि दुबळा जो युवा आहे त्याला स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की गिव्ह मी 100 नचिकेताज, आय विल चेंज द वर्ल्ड. हा नचिकेता हा हे काही नाव नाही आहे. नचिकेता ही वृत्ती आहे की ज्याने यमाकडून आत्मज्ञान मिळाल्याशिवाय त्याच्यासमोर आलेली अनंत प्रलोभनं त्याने ठोकारून लावली आणि म्हटलं की मला आत्मज्ञान हवं आहे. माझ्या वडिलांनी माझं दान तुम्हाला दिलं आहे आणि मला ते तुम्ही जर दिलं तरच मी इथून परत जाणार, नाही तर मी इथंच थांबणार. आणि म्हणून विवेकानंद फक्त 100, जास्त नाही, फक्त 100 नचिकेता द्या, मी पूर्ण जग बदलून दाखवेल. मग हा नचिकेता कसा होता? आपले काही कवी असे म्हणतात की पर्वतों से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, पर्वतों से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकराता है इसे युवान कहते हैं, और तूफानों से जो टकराता है इसे युवान कहते हैं. आकाशाला गवसणी घालण्याची आणि हिमालयाचं चूर्ण करण्याची दुर्दम्य अभिलाषा ज्याच्यात असते ना, तो खरा युवक. रडत बसणारा, लाचार, तोंड उतरलेला, 28 वर्षाचा ओल्ड, आय एम 21 इयर्स ओल्ड, अशा प्रकारचे निराशावादी तो तरुण असूच शकत नाही. तरुण म्हणजे सळसळतं तारुण्य, सळसळतं रक्त. आणि मग त्याच्यात कुठले कुठले गुण असले पाहिजेत? तर पहिला गुण असलं पाहिजे, जे 3 तकार आपले शास्त्रकार सांगतात, त्याच्यातला पहिला आहे तेजस्विता असली पाहिजे. तेजस्विता म्हणजे काय? ती वीरवृत्ती असली पाहिजे, लढण्याची वृत्ती असली पाहिजे. आज तर तरुण जिथं काही कुठं अन्याय होत असेल तर तो व्हिडिओ काढण्यात सर्वात पुढे, पण तिथं काही घडत असेल तर आमची वीरवृत्ती गेली कुठं, शौर्य गेलो कुठं? आम्ही आज तर अशी परिस्थिती आहे की कोणी जर आमच्या पाठीमागे काठी घेऊन पाठीमागे लागलं तर आम्ही 2 किलोमीटरसुद्धा पळून जाऊ शकत नाही. कारण की मॉब पाठीमागे असताना तुम्हाला त्यावेळेस डिफेंड तर पळून जाणंच आहे. तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही काय करू शकता? पण ते तेवढंसुद्धा शौर्य आमच्याकडे आज शिल्लक राहिलं नाही आजच्या तरुणामध्ये. आमचे पुरातन पोटात जर पाहिलं तर आपल्या वेदांमध्ये अशा तरुणांचं वर्णन आहे. ऋतुध्वजसारखा तरुण, रस्त्याने चालताना त्याच्या पाय पडायचे तरी जमीन हालायची असं वर्णन आहे. म्हणजे असे सर्वांना अट्रॅक्ट करायचा
आकर्षित करायच्या अशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी होती आणि अत्यंत शुद्ध चारित्र्य. काय वीरवृत्ती, त्यांच्या पोटात प्रतिकार निष्ठा असते त्यांच्या, की जिथं अन्याय होत असेल तिथं मी प्रतिकार करणार, मूग गिळून बसणार नाही. मूग गिळून बसणारी ही लोक राजकारणी असतात. राजकारणी याचा अर्थ चुकीच्या अर्थाने घेऊ नका. ही लोकांना काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ती लोक मूग गिळून बसतात. आणि तरुण तो नसतो, तो स्वार्थ आणि याचा काही विचार न करता जिथं अन्याय आहे तिथं अन्यायच आहे, त्याच्या पोटातच तो प्रतिकार निष्ठा घेऊन आलेला असतो. आपल्याला रामायणातलं उदाहरण माहिती आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ करायचा ठरवला आणि अश्वमेध यज्ञाचा अश्व सोडला गेला आणि सोडल्या गेल्यानंतर लव आणि कुश यांनी तो अडवला. आता लव आणि कुश यांना काय माहिती नाही, त्यांनी तो अडवला. लहान लहान मुलं ती छोटीशी, आणि हनुमंत त्याच्याजवळ आलेत आणि हनुमंताने सांगितलं की अरे तुम्ही काय एवढशी मुलं काय तुम्ही चुकीचं करतायत, कारण की ज्यांचा तुम्ही अश्व अडवलाय ना ते कोण आहेत माहिती आहे तुम्हाला. आणि म्हणून त्यांनी रामाचं वर्णन करायला सुरुवात केली. त्यावेळेस लव आणि कुश एकमेकांकडे पाहून हसतात आणि ते म्हणतात अरे बाबा तुझा राजा आमच्या डोळ्यासमोर पण अजून आलेला नाही आणि तू त्यांचं एवढं वरून आम्हाला घाबरून टाकू नकोस. आम्ही पण कुणाची मुलं आहोत माहिती आहे काय तुला. त्याच्यापेक्षा तू असं कर, तुझ्या राजाला आमच्यासमोर आण, त्याला आमच्याशी युद्ध करायला लाव आणि मग तुझा अश्व सोडून घेऊन जा. आणि हनुमंताला तिथून काढून दिलं आणि तो अश्व त्यांनी आपल्या आश्रमात आणून बांधून दिला आणि सांगितलं की त्या राजाला घेऊन ये. काय जबरदस्त विवृत्ती असेल. अश्व कुणाचा, कुठं अडवला, का अडवला, त्याचे परिणाम काय होणार, काही फिकर नाही. मी माझ्या याच्यातून मला हे मान्य नाही आणि अश्वमेध यज्ञ करणारा कोण असेल समोर यावं आणि आमच्याशी लढावं, आमच्याशी जिंकावं आणि मग घेऊन जावं. ही वीरवृत्ती त्याच्याकडे असली पाहिजे. महाभारताचं उदाहरण आहे, युद्धाचा प्रसंग आहे. सर्व लोक सैन्य जुळवायला सुरुवात केली आहे आणि त्यावेळेस रुक्मी पांडवांकडे एक अक्षयणी सैन्य घेऊन येतो. एक अक्षयणी सैन्य म्हणजे 21,000 घोडदळ, 21,000 पायदळ, 21,000 हत्तीदळ, सर्व 21,000च्या पटीत एवढं प्रचंड सैन्य घेऊन तो आला. आणि अर्जुनाला बोलता बोलता अर्जुनाशी असं बोलल्या गेलं की अरे आता तू घाबरू नकोस अर्जुना, मी तुला मदत करायला आलो आहे, आता पाहू आपण कौरवांचं कसं फडशा पाडतो. त्यावेळेस अर्जुन म्हणालेत की रुक्मी हे बघ, मला कुणाच्या मदतीची गरज नाही आणि मी तर घाबरलेलो तो मुळीच नाही. त्याच्यामुळे तुला असं वाटत असेल तर तुझं सैन्य तू परत घेऊन जा आणि तुला कौरवांना जाऊन मिळायचं असेल तरी जा, मला तुझे सैन्य नको आहे. आणि कुणाला म्हटलं हा? रुक्मी. रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा भाऊ, म्हणजे श्रीकृष्णाचा मेहुणा. म्हणजे ह्या संरक्षणशास्त्राच्या दृष्टीकोनातून, म्हणजे ज्याला पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा जर आपण त्याचा डिफेन्स स्टडी केला, डिफेन्स स्टडीज याच्या संरक्षणशास्त्राच्या याच्यानुसार सुद्धा आपण जर त्याचं हे ॲनालिसिस केलं तर युद्ध काळामध्ये सर्व गोष्टी माप असतात. त्यावेळेस असं मनावर धरायचं नसतं, त्यावेळेस सर्वांशी गोड गोड बोलून सर्वांना हे करायचं असतं. पण नाही, तेजस्वितेमध्ये नो कॉम्प्रोमाइज. आणि म्हणून तरुण हा तेजस्वी असला पाहिजे. त्यानंतर दुसरा तकार येतो तो म्हणजे तपस्विता. तरुणामध्ये तपस्विता असली पाहिजे आणि ध्येयनिष्ठ माणूसच तप करू शकतो. तप याचा अर्थ आपल्याकडे जो गैरसमज झाला आहे की नाक पकडणं, एका पायावर उभं राहणं, काहीतरी एकच करणं, तप याचा अर्थ नाही. तप म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवतात, तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी केलेली सुरुवात आणि ती गोष्ट मिळवण्यापर्यंत लागलेला वेळ, ह्या गोष्टीला तप म्हणतात. मग त्याला किती वर्ष लागू शकतात, दिवस लागू शकतात, महिने लागू शकतात, जन्म लागू शकतात. तप याचा अर्थ म्हणजे अंगाला भस्म लावून कुठंतरी नासिकाग्र होऊन असं बसणं वगैरे, त्याला तप नाही म्हटलेलं. तप म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवतात, एखादं ध्येय तुम्ही ठरवतात, ते ध्येयापर्यंत पोचण्यासाठी जिथून तुम्ही सुरुवात करतात, तर सुरुवात केल्यापासून तर तिथपर्यंत पोचण्यासाठी जो लागलेला काळ, त्याला तप असं म्हटलं आहे. पण आज सुख आणि दुःख सहन करण्याची ताकद म्हणजे तप. स्वतःहून दुःख उचलणे म्हणजे तप. सर्व माहिती आहे की तिथं मी लोकांना जाणार, विचार सांगणार, लोक ऐकणार नाहीत, अवहेलना करतील, उपेक्षा होईल, तरीसुद्धा मला माहिती आहे आमच्यात तर तोच धंदा, कोणी निंदावा वंदा, आमचा तोच धंदा.
आणि आपण ते करत राहतो, चरई वेती. लोक उपेक्षा करतायत, निर्भत्सना करतायत, आपल्या ज्ञानाची किंमत करत नाहीयेत, तरी सुद्धा त्या मार्गावर चालत राहणं हे तप. हा एक उदाहरण सांगितलं. अशा अनेक प्रकारची तुमची तप असू शकतात. आणि म्हणून सुख आणि दुःख सहन करणं म्हणजे तप. एखादं ध्येय निश्चित केल्यानंतर ते मिळवण्यासाठी सुरुवात केल्यापासून तर मिळेपर्यंतचा लागलेला कालावधी म्हणजे तप. आणि तप हे तपोदोंदो सहनम, सुख दुःख सहन करता आली पाहिजे तपात कधी कधी सुखाचे पण मग काही लोक खूप स्तुती पण करतात. वा वा गणेश भाऊ, तुम्ही खूप छान बोलतात, तुम्ही आज इथंच राहा, आज बासुंदी, आज अमुक ते ढमुक. नाही, सुख आलं तरी देवा तुझ्यामुळे आणि दुःख आलं तरी देवा तुझ्याचमुळे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुख आणि दुःख यात ज्याची ध्येयनिष्ठा राहते, ध्येयनिष्ठा जी अभंग राहते, तो तरुण. म्हणून नचिकेता का ग्रेट, विवेकानंदांनी नचिकेता का मागितला? कारण की आत्मज्ञान मिळेपर्यंत त्याला अनेक गोष्टी सांगितल्यात, एवढी लक्ष्मी तेवढी लक्ष्मी, एवढ्या काय अप्सरा, काय काय नको तुला सर्व देतो, पण ही गोष्ट सोडून तू माग. नाही डॉग मला नकोच. पहिले 3 दिवस तर त्याला आतच घेतलं नाही, उपाशी तापाशी बसला गेटवर. दुःख. नंतर म्हटला की तुला लक्ष्मी देतो, राज्य देतो, पृथ्वीवरची सत्ता देतो, सर्व देतो, पण आत्मज्ञान नाही देणार तुला. सुख नाही, नको. मी ठरवलंय ना मला आत्मज्ञान हवंय, मला आत्मज्ञानच हवंय. आणि म्हणून सुख आणि दुःख हे आल्यानंतर सुद्धा ज्याची ध्येयनिष्ठा, ज्याचं ध्येय पक्क केलं आहे, ते अभंग राहतो तो तरुण. म्हणजे साधे गोष्टी असू शकतात. म्हणजे मी दररोज गार पाण्याने आंघोळ करेन. अरे पण थंडी पडल्यावर नाही 4च दिवस, मी 362 दिवस मी गार पाण्याने आंघोळ केली. 4 दिवस खूप टेम्परेचर लो होतं म्हणून गरम पाणी घेतलं, नापास. अरे तेच तर दिवस तुझ्या परीक्षेचे होते. तपस्विता, सुख आणि दुःख याच्यामध्ये ज्यांची ध्येयनिष्ठा अभंग राहते, तो तरुण, ती तपस्विता. अहो प्रभू रामचंद्र आमच्या वडिलांच्या शब्दाखातर, वडील तर बोलले सुद्धा नाहीत, पण वडिलांची अशी इच्छा आहे जे त्यांना कळालं तर वनात निघून गेलेत. भरताचं बंधू प्रेम पहा. एवढं मोठं राज्य मिळालंय अयोध्येसारखं, तरी सुद्धा त्याच्यावर आपल्या मोठ्या भावाच्या खडावात ठेवून त्यांनी राज्यकारभार केला. आणि स्वतः माझा भाऊ कुठं राहतोय, झोपडीत राहतोय, गवतावर झोपतोय, आणि त्या पद्धतीने तिथं राहून त्यांनी नंदीग्राम मध्ये राहून भरताने राज्यकारभार केला. हे तप स्वतःहून उचललंय. त्यावेळेस भरताला कोणी ऑब्जेक्शन घेतलं नसतं. भरपूर मोठा राणीवसा मिळाला असता, भरपूर मोठ्या गाद्या गुद्या लोळायला मिळाल्या असत्या, भरपूर 5 कॉर्न खायला मिळाली असती. त्याला काही कंदमुळं किंवा गवतावर झोपायची काही गरज नव्हती. स्वतःहून स्वीकारलंय तेजस्विता, तपस्विता. त्याच्यानंतर अशा अनेक उदाहरणं आपल्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तरुण हा असा असला पाहिजे. तरुण सुख दुःखांमध्ये त्याने जे ठरवलंय की मला येस आय कॅन, मी करू शकतो, मी बनू शकतो, मी बनवून दाखवीन, मी जग बदलेन, अशा प्रकारची इच्छा ठेवणारा असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याने एकदा ठरवलंय की मला हे करायचे म्हणजे करणार, म्हणजे करणारच, त्याच्यात नो एक्सक्यूज. आणि अशी तपस्विता असेल, अशी अभंग ध्येयनिष्ठा तुमच्या जीवनात असेल तर तुम्ही तरुण आहात. तिसरा तकार आहे तो म्हणजे तत्परता. रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती नाही चालणार. कार्यासाठी तत्पर असलं पाहिजे, कर्मासाठी तत्पर असले पाहिजे. आमचे कबीर नेहमी म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगा बहुरी करोगे कब. पण आमच्या तरुणाला सांगितलं ना की बाबा रे योग कर, सूर्यनमस्कार कर, त्याच्याने बुद्धी छान राहते, शरीर छान राहतं, मन एकाग्र होतं, मन निर्मळ होतं. तो म्हणतो यस उद्यापासून. आणि उद्या म्हटल्यानंतर त्याचं उद्या कधी उगतच नाही. आणि तो म्हणतो की क्या करना है यार, आज करे सो
अब करे सो आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी भी जल्दी क्या है, जीना है जो बरसो. की मला घाईच नाही कुठल्या गोष्टीची, किंवा मी ठरवलं आहे की एवढ्या वाजता उठीन म्हणजे उठीन, करीन म्हणजे करीन. नो, काही त्याच्यात फरक पडत नाही. आणि म्हणून तो सतत कार्य तत्पर असला पाहिजे नेहमीच. कोणी माझ्याकडे पाहतंय नाही पाहतंय, पण आतला भगवंत माझी नोंद घेतोय, म्हणून तो नेहमी तत्परता त्याच्या जीवनामध्ये असली पाहिजे. तो प्रत्येक सत्कार्यासाठी तत्पर असला पाहिजे. फक्त पार्ट्यांसाठी नाही, किंवा फक्त हॉटेलिंगसाठी नाही, तर चांगल्या गोष्टींसाठी तो तत्पर असला पाहिजे. आणि चांगल्या गोष्टी जिथे चालत असतील तिथं तत्परतेने त्याने सहभाग नोंदवला पाहिजे. अर्जुन आणि उद्धवच्या बाबतीत असं म्हटलं जातं की उद्धव एकदा श्रीकृष्णाकडे कंप्लेंट घेऊन गेलेत. उद्धवसुद्धा काही साधी व्यक्तिमत्व नव्हतं. उद्धव बी फार श्रेष्ठ भक्त होता श्रीकृष्णांचा. आणि ते सहज म्हटलेत की एक प्रश्न आहे भगवान, की तुम्हाला अर्जुन जास्त प्रिय का, मी का नाही. भगवंत म्हटले की तुम्ही असं करा, जरा अर्जुनाला बोलून आणा. दुपारची वेळ होती, अर्जुन वामकुक्षी घेत होते. आणि तिथं गेल्यानंतर पाहत होता अर्जुन झोपलेत, पण सारखा कृष्ण 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 असं ऐकू येत होतं. उद्धव ज्ञानी होता, ज्ञानी भक्त होता. उद्धवाला समजलं, अरे जागेपणीच मी कृष्णाच्या कार्यासाठी तत्पर नाही, तर झोपेत सुद्धा माझं कृष्ण कृष्ण सतत चाललंय. फक्त जप नाही केला, भगवंताच्या कार्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि पुन्हा धर्माचं राज्य स्थापन केलं. आणि म्हणून अशा पद्धतीने मी सत्कार्यामध्ये तत्पर आहे का, अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये एखादं ध्येय ठरवल्यानंतर ते मिळेपर्यंत मी अत्यंत निरंतरतेने त्या पायवाटेवर मी चालतो आहे का. का सुखदुःख आल्यानंतर एखादा सुखाचा चेक आला की त्याच्यात लोळतोय, आणि दुःखाचा डोंगर आला की रडत बसलोय पायथ्याशी. का एखादी घटना घडल्यानंतर मी माझी वीरवृत्ती उफाळून होते का, अन्यायाला मी खरोखर विरोध करतोय का, मी माझ्या जीवनामध्ये माझा लोकांनी उपयोग लोक करून घेत आहेत का, याच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे तरुणांनो. आज स्वामी विवेकानंद जयंती आपण साजरी करतो आहोत, तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की विवेकानंदांनी फक्त 100 नचिकेता मागितली होतो, आपल्याकडे 135 करोड लोक आहेत. आणि तारुण्य वृत्ती ही वयावर अवलंबून नाही आहे. तारुण्य वृत्ती ही तुमच्या आतील वृत्तीवर अवलंबून आहे, ज्याच्यात हे 3 तकार आहेत. असे बाकीचे आपण उपनिषदांनी जे तरुणाची व्याख्या सांगितली ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आज आपण या 3च गोष्टी समजून घेतो आहोत की तरुण कोण, की जो आकाशाला बांधण्याची आणि हिमालयाचं चूर्ण करण्याची दुर्दम्य अभिलाषा बाळगतो, तो तरुण असू शकतो. आणि म्हणून ह्या तरुणाच्या जीवनात तेजस्विता असली पाहिजे, तपस्विता असली पाहिजे, आणि तत्परता असली पाहिजे. आणि हे 3 गुण जर तुमच्या जीवनात असतील तर तुम्ही तरुण आहात. नाहीतर तुम्ही 21 इयर्स ओल्ड, 18 इयर्स ओल्ड फक्त बस. कारण की जर मी निराश राहत असेल, उदासीन राहत, असं सळसळतं तारुण्य पाहिजे. असे मरगळलेले चेहरे, त्याच्यानंतर काय अब तो सब कुछ हो गया, आता आमचं कायच, अशा पद्धतीने निराशावादी नाही, आशावान. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पाहणार आहोत की अजून दुसरे काय गुण तरुणाच्या जीवनात असले पाहिजे. म्हणून युवकांनो आणि मित्र आणि मैत्रिणींनो, हे तपस्विता, तेजस्विता, तत्परता हे 3 तकार भगवंत आपल्या जीवनात आणो, यासाठी भगवंताचरणी प्रार्थना करतो. इथं थांबतो. वंदे मातरम.